हाय सगळ्यांना स्वागत आहे नवीन एका छोट्याशा ब्लॉगमध्ये. तुम्हाला सर्वांचं, आपल्या गोडताईंचं, दादांचं, पुन्हा काकांचं, काकूंचं आणि छोट्या छोट्या चिमुकल्यांचं सुद्धा आपल्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आणि आपल्या चॅनलचं नाव आहे वंदना बंडगर. ज्याने पण कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करत चला बरं का. जे पण कोणी सबस्क्राईब करायचं राहिले त्यांनी सबस्क्राईब करत चला. तर आजचा विषय काय आहे काय नाही तर ते तुम्हाला आजच्या या थंबनेलवरून समजलं असेल की काय आहे काय नाही. तर खरं तर सांगायचं म्हटलं तर खरं आहे, जो पण टायटल दिला आहे तो अगदी खराच असतो आणि त्याच्याच आधारित आपण व्हिडिओ बनवत असतो. तर बरोबर आहे. तर ठीक आहे, मी एका कालच्या ब्लॉगमध्ये सांगितलं होतं की शेतकरी असून सुद्धा मला यूट्यूबची आवड का आहे का नाही. तर माझं मत मी मांडलं, तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला की शेतकरी असून सुद्धा माझं मत, माझं व्हिडिओ काढणं किंवा व्हिडिओची आवड हे असं तसं ते सांगितलं. तर बऱ्याच ताईंचं हे कमेंट आले की बरोबर आहे ताई, अगदी बरोबर आहे. तसंच आजच्या या व्हिडिओमध्ये परवानगी, व्हिडिओ काढण्यात, ब्लॉग काढण्यात परवानगी घराच्यांची होती का मला पहिल्यापासून किंवा नव्हती, किंवा मी असं तसं तर सांगते चला. तर मला पहिल्यांदा सांगते, परवानगी मेन माणसाची तर पाहिजे असते. पहिल्यांदा आपल्याला सोशल मीडियावर यूट्यूबवर यायचं असतं म्हटल्यानंतर मेन माणसाची तर परवानगी पाहिजे असते. आणि त्यासोबतच मेन माणसाची परवानगी म्हणजे तर तुम्हाला तर माहिती आहे, प्रत्येक लेडीजच्या पाठीमागं खंबीरपणे उभे राहणारे ते म्हणजे कोण असतं, त्यांचे मिस्टर. तर समजलं असेल तुम्हाला. तसंच मलाही माझ्या फॅमिलीतली सर्वात महत्त्वाची आणि सर्वात ह्याची म्हणलं तर परवानगी मिस्टरांची घ्यावी लागली. कारण का तर आता सोशल मीडियावर काम करायचं म्हटल्यानंतर परवानगी तर पाहिजेच ना. काही जणांना पटतं, काही जणांना नाही पटत. तर मला काय म्हणायचं, पटतं नाही पटतं याच्यापेक्षा आपण ब्लॉग काढतो, आपल्या शेतामधले घरामधलेच ब्लॉग काढतो. आपण काय वेगळं कुठं जात नाही की कुठं काय नाही, इकडचे ब्लॉग तिकडचे ब्लॉग असले तसले ब्लॉग असं काही काढत नाही. आपण आपल्या शेतातले घरातलेच ब्लॉग काढतो. हेच काढायचे होते. ह्यासाठीच मी ह्यांना असं तसं सांगितलं की बाबा आपण आपल्या घरातले आपल्या घरी बसून, आपल्या चार भिंतीच्या आत बसून सुद्धा आपण व्हिडिओ काढू शकतो आणि ते आपण मोबाईलवर टाकू शकतो असं सांगितलं. त्यांना तर माहितीच आहे व्हिडिओ मोबाईल जे प्रत्येकाकडे आहे म्हणल्यानंतर प्रत्येकजण मोबाईल बघतो, यूट्यूब बघतं. असं नाही की कोणी बघत नाही की नाही ना, मग बघतात ते पण. मग ते झालं असं तसं सांगितलं बरं का, ते झालं हो हो असं तसं म्हणले, टाका करा असं तसं म्हणले, चालू कर असं तसं. मग पुन्हा ते विषय झाला, टाक चालू कर असं तसं म्हणल्यानंतर मग तुम्ही तर बघतात आपले व्हिडिओ कशा आहेत कशा नाहीत. अगदी मराठी संस्कृती म्हणजे कुठली संस्कृती न मोडता आपण आपल्या चॅनलवर व्हिडिओ टाकलेले आहेत, जेणेकरून की कोणत्याही ह्याच्या बाहेर न जाता, आपल्या घरच्यांच्या विरोधात न जाता असे व्हिडिओ टाकलेले आहेत आपण आतापर्यंत. आता इथून पुढे सुद्धा असंच टाकत जायचं की घरच्यांच्या विरोधात नाही गेलं पाहिजे आणि आपले व्हिडिओ चुकीचे नाही पडले पाहिजेत आपल्या मोबाईलवर. याची मात्र काळजी प्रत्येक स्त्रीनं, प्रत्येक लेडीजने घेतली पाहिजे की जेणेकरून आपल्याला हे आलं पाहिजे. तर व्हिडिओ चांगले काढावेत, चांगले टाकावेत. आणि व्हिडिओ ते झालं. नावं ठेवणार, आता नावं बघा ठेवतात, ज्यांना पण काही माहिती नाही याच्यातलं ते नावं तर ठेवतच असतात. लगा हे असं, लगा ते तसं, किंवा हे आशेमध्ये लगा ते मोबाईलच घेऊन व्हिडिओ काढते इकडं टाकते. तर ते तर प्रत्येक शेजारी पाजारी आसोपासचे पाहुणे किंवा ज्यांना पण काही माहिती नाही ते म्हणतच असतात. तर याच्याकडं लक्ष मी दिलं नाही आणि माझ्या मालकानं सुद्धा लक्ष दिलं नाही कोणाच्या काय म्हणण्याकडं, कोणाच्या काय बोलण्याकडं. बरेच जण नावं ठेवत होते पण आम्ही काय ते कोणाला सांगितलं नाही की बाबा हे नावं ठेवतात ते ना. कारण आम्हाला जे करायचं होतं ते आम्ही करत राहिलो. कारण आम्ही वेगळं तर काहीच केलं नाही. असं नाही की मोठमोठे आता सर्व्हिसवाले सुद्धा तुम्हाला बघायला मिळतात, यूट्यूबवर आहेत, व्हिडिओ टाकतात, ब्लॉगिंग करतात. तर आपण तर एक कुठं तर छोटासा शेतकरी आहोत आणि छोटंसं एक हे आहे आपण. मग आपण तर का नाही करू शकत असं म्हणायचं. पण आपल्याला माहिती आहे ना आपण काय करतोय की काय नाही. लोकांना काय नावं ठेवायचं ते नावं ठेवतच असतात की लोक. त्यांना काय उचलली जीभ लावली टाळ्याला. मग असं नाही, त्यांच्या नावं ठेवण्यासाठी आपण आपलं काम बाजूला ठेवून किंवा त्या कामातून बाहेर निघून थांबणं किंवा सतत स्टॉप करणं हे चुकीचं होतं. कारण का हे नावं ठेवतो ते नावं ठेवतोय, आपण नको व्हिडिओ टाकाय, आपण नको काय कराय का, तसं नाही केलं आम्ही लक्ष दिलं नाही. चालू प्रत्येकाच्या ह्याच्यात असते बरं का, प्रत्येक स्टेपला असते की नावं ठेवतच असतात पहिल्यांदा.
नावं ठेव पहिल्यांदा म्हणजे आतापर्यंत सुद्धा कोणी कोणी नावं ठेवतच असेल, ते कोणी कोणी बोलतच असेल. असं नाही की कोणी नाही बोलत नाही सुद्धा. आम्ही काय केलं, ह्या कानानं ऐकलं आणि ह्या कानानं सोडून दिलं असं केलं. कारण का लक्षच दिलं नाही. लक्ष दिलं नाही म्हणून तर आतापर्यंत इथंपर्यंत स्टेप आलं. ह्या स्टेपपर्यंत पोचलो आम्ही. लक्ष दिलं. ज्यावेळेस तर लक्ष जर दिलं असतं आणि त्याच वेळेस मालकाने जर म्हणलं असतं माझ्या तर नावं ठेवता तू बंद कर व्हिडिओ, टाकू नको व्हिडिओ. त्यांना माहिती आहे व्हिडिओ टाकते काय, कुठून टाकते व्हिडिओ, कुठं आहे, कसे काय. घरातल्यांना माहिती असतं ना, आपल्या फॅमिलीला माहिती असते की बाबा शेतातलं आपल्या घरातलेच व्हिडिओ टाकते, वेगळं तर काहीच व्हिडिओ टाकत नाही. मग बाकीच्यांना नावं ठेवाय काय ठेवू दे की असं असं आहे. म्हणून त्याने ह्याने काहीच बोललं नाही, गपचूप बसलं किंवा टाक असं तसं म्हणलं. आणि माझे आईवडिलांचे भाव ही महत्त्वाचा मुद्दा सांगायचं म्हटलं तर भावाला आमच्या माहितीसुद्धा नव्हतं आम्ही चॅनल खोललेला की काय, व्हिडिओ टाकलेले अजिबात माहिती नव्हतं. पुन्हा त्याला समजलं, कारण का त्याला नव्हतं ना, आमच्या भावाला नाही ना पटत, असं पटत नव्हतं, सांगितलंच नव्हतं. पुन्हा टाकत गेल्यानंतर त्याला समजलं की बाबा व्हिडिओ टाकते. मग तरी तो म्हणाला कशाला असं तसं इकडं तिकडं, कारण का असतात 4 माणसं तोंडावर इकडं तिकडं काय म्हणतात. पर नाही काय म्हणला, गप्प बसला तो सुद्धा. पण आईवडिलांचे आमच्या काय नव्हतं. पुन्हा आम्हाला नवीन पाहुणे आमची नवीन भेटलेली, त्यांना सुद्धा ते सुद्धा म्हणजे शिक्षक घराण्यातली, शिक्षणातली किंवा चांगल्या ह्याची आहेत म्हणून त्यांना सुद्धा ते सुद्धा म्हणाले की बाबा काही नाही, किंवा त्यांना सुद्धा पटलं. म्हणजे काय, चांगलं आहे. जे पण काय करतात ते चांगलं करतात, काय वाईट तर काय करत नाही. ज्याच्या घरी बसून ज्याच्या शेतातले, रानातले, घरातले व्हिडिओ टाकतात. बाकी आहेत काय वेगळं काय विषय नाही, आहेत नावं ठेवण्यासारखा विषय काय नाही. तर असं तर बाकीचे जे पण आहेत ते म्हणजे ज्याला चांगल्याला पण नावं ठेवायची आणि वाईटाला पण नावं ठेवायची असे जे असतात ते ठेवत गेले नावं. आम्ही काय त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही, काय नाही. आम्ही आमचं काम करत राहिलो, इथंपर्यंत पोचत राहिलो. सांगायचा मुद्दा एवढाच की आजच्या व्हिडिओमध्ये आम्हाला पहिल्यापासून माझ्या मालकांचा फुल सपोर्ट होता म्हणून मी इथंपर्यंत आले. आणि ज्यांनी पण कोणी नावं ठेवले त्यांच्याकडे आम्ही काय लक्ष दिलेलं नाही. आणि आता इथून पुढे तर कधीच देणार नाही लक्ष, कारण ते नावं ठेवत बसतील, मी माझं काम करत राहणार. एवढंच मला बोलायचं होतं आणि आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच सांगायचं होतं. तोपर्यंत म्हणजे सांगायचं होतं. तर याच्यातून तुम्हाला काय वाटतं काय नाही नक्कीच मला कमेंटमध्ये सांगत चला. आणि नंतर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. इथंच थांबूया आपण. तोपर्यंत बाय बाय. आणि ज्याने पण कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करत चला. असंच पुढं जाऊया, कारण आपल्याला इथेच नाही थांबायचं, अजून पुढं लांब पुढं जायचं आहे. त्यामुळं बाय बाय सगळ्यांना. सबस्क्राईब करत चला, सपोर्ट करत चला. ठीक आहे, बाय बाय सगळ्यांना.